नमस्कार मित्र, मी कवी विनोद अश्रू आपल्यासमोर कविता घेऊन आलो आहे. मानवतेची दिवाळी. दिवाळी म्हणजे आपल्याला माहीत आहे, दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय, अशी ही मानवतावादी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. हे माणुसकीचे जगणे, अंतर मनास लावून. हे जगणं कसं आहे? माणुसकीचं जगणं पाहिजे. माणसानं माणसाला समजून घेणारं जगणं असलं पाहिजे. माणसाला आनंद देणारं जगणं असलं पाहिजे. माणसामध्ये समृद्धी निर्माण करण्याचं जगणं असलं पाहिजे. आणि म्हणून अंतर मनास लावो उठणे. जे उठणे, जे सुगंधी पदार्थ आहे आपण अंगाला लावतो, अत्तर लावतो अंगाला, हे जे उठणं आहे, जे भाई अंगाला न लावता आपल्या अंतर मनाला लावलं पाहिजे, आपल्या विचारांना लावलं पाहिजे. आणि आपण तसा वागण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे अंतर मनास लावो उठणे. अनिष्ट ते फोड फटाके. जे अनिष्ट आहे, जे चांगलं नाही, जे वाईट आहे, जे हानिकारक आहे, ते आपण फटाक्यासारखे फोडून टाकलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. आपल्या जीवनात परत आलं नाही पाहिजे. आणि म्हणून अनिष्ट ते फोड फटाके, स्वादिष्ट जे करून टके. जे आवडीचं आहे, जे रुचकर आहे, जे टिकावं आहे, जे दुसऱ्यांना उपयोगीचं आहे, असं आपण कर्तृत्व केलं पाहिजे. असं आपण नेटकेपणाने करण्याचा प्रयत्न करूयात. आणि म्हणून यासाठी काय हवं आहे आपल्याला? तेलवातीचा दिवा आंधळा. जो आपण दिवाळीत दिवा लावतो, तेलाचा, तुपाचा, कापसाच्या वातीचा, हा दिवा आंधळा आहे. त्याच्यापासून आपल्याला खरा प्रकाश जर मिळवायचा असेल तर आपल्याला ज्ञान ज्योतीचा हवा डोळा. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. आणि म्हणून हा ज्ञान ज्योतीचा डोळा आपल्याला आला पाहिजे. ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आणि हे ज्ञान घेतलं तर आपल्यात जे काही अंधश्रद्धा आहे, म्हणून पुढच्या ओळी, अंधश्रद्धेचा नको चाला. ज्या अंधश्रद्धा आहे, ज्या हानिकारक प्रथा आहेत, ज्या माणसाला लुबाडणाऱ्या प्रथा आहेत, ज्या विज्ञानाला धरून नसलेल्या प्रथा आहेत, त्या प्रथा आपण सोडून दिल्या पाहिजेत. असत्य गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्याला कर्तृत्वाच्या भरोशाळा, अंधश्रद्धेचा नको चाळा, कर्तृत्वाच्या भरोशाळा. म्हणजे ह्या लहानपणापासून बालकांना सुद्धा सत्य विचार मिळाले पाहिजेत, विज्ञाननिष्ठ विचार मिळाले पाहिजेत. आणि त्यांनी कर्तृत्वाने त्या शाळा भरल्या गेल्या पाहिजेत. आणि यासाठी आपल्याला मानवतेचा दीप सोहळा, हा मानवतेचा सोहळा, एकमेकांना प्रकाश देण्याचा, एकमेकाला ऊर्जा देण्याचा, एकमेकाला जवळ घेण्याचा, प्रेमाने आनंदाने एकत्र येण्याचा हा दीप सोहळा आपण घडवून आणण्यासाठी आपल्या शुभ्र मनांच्या गुंफमाळा, आपल्या जे चांगले आहेत, जे चांगल्या विचारांचे आहेत, जे शुभ्र मनांचे आहेत, निर्मळ मनाचे आहेत, त्यांची एकत्र गट्टी केली गेली पाहिजे, त्यांची माळ गुंफली गेली पाहिजे. आणि म्हणून यासाठी आपण कुविचारांची राख रांगोळी, पहिल्यांदा आपल्या जे अहंकार आहे, जे वाईटपणा आहे, जे दुर्गुण आहे, ते दुर्गुण आपण दूर केले पाहिजेत. कुविचाराची आपण राख रांगोळी केली पाहिजेत. आणि त्या ठिकाणी सुलक्षणी हो चोख दिवाळी. आणि त्या ठिकाणी आपलं जे चांगलं लक्षण आहे, आपले जे चांगले सद्गुण आहेत, यांची स्पष्ट दिवाळी, चोख दिवाळी, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त आदर्श देणारी दिवाळी आपण निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून आता जे शत्रू असतील, जे दूर गेलेले असतील, शत्रू संगे आताना विघ्न मतभेदासी लावा लागलं. आता शत्रू सोबत सुद्धा कुठलंही विघ्न असता कामा नये, कुठलंही संकट त्याला सुद्धा येता कामा नये. कारण आता आपण मतभेदासी लग्न लावलं पाहिजे, मतं आपली जुळवली पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनात जी सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी, एकतेची ऊर्जा येण्यासाठी, समृद्धीचा दिवा तेवत राहण्यासाठी आणि एकमेकांना आनंद आणि सुख देण्यासाठी ही खरी मानवतेची दिवाळी आपण मनामनात रुजवूयात.
आपली स्वप्न पूर्ण करूयात आणि अशा प्रकारची दिवाळी आपली आणि आपल्या परिवारात सदिच्छा घेऊन मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.